काळ्या तिळाची चटणी आहे, आवळ्याचं लोणचं आहे, पालक पनीर, परोठा, चपाती. चला मस्त बेत झालाय. ऑलमोस्ट किती लागले याला? एका तासासाठी 250 रुपये. हा, एका तासासाठी 250 रुपये. बघा, स्टुडिओ अपार्टमेंट आहे छोटासा, पण त्या रूम मध्ये काय काय त्याने दिलंय. तुम्हाला अजून एक सांगतो, इकडे तर ऋत्विक ज्या रूम मध्ये राहतो ना, त्या हॉस्टेलचा पूर्ण खर्च आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव युवराज. तर पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा जो ब्लॉग बनणार आहे ना, तो मराठीमधून बनणार आहे. आणि खास तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे की हा जो ऋत्विक आहे ना, तो ऋत्विक तर हॉस्टेलमध्ये कसा राहतो आणि त्याच्या रूम कशा आहेत, कितीला रूम त्याला मिळते आणि किती खर्च होतो, आणि प्लस ते कॉमन कॅन्टीन आहे, तर कॉमन कॅन्टीनमध्ये ते कसे खातात आणि कसे अभ्यास करतात, तर सगळा असा हा प्रवास त्याचा प्रवास दाखवणार मी आज. तर तुम्हाला आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्याबरोबर कनेक्टेड राहा, कारण त्याचा पुढचा व्हिडिओ बनणार आहे ना, तो युनिव्हर्सिटीसाठी बनणार आहे. आणि युनिव्हर्सिटी कशी आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर आम्ही त्याच्यासाठी ना खूप सारी अशी शॉपिंग केली होती त्याच्या आईवडिलांनी, तर त्याला दाखवलं आणि तो खूप खुश झाला होता. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा, हा पण तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल. पार्किंगचं कसं असतं इथे? इथे नंबर असतो तो. अच्छा, हा नंबर असतो. अच्छा, हा लोकेशन नंबर असतो 2768. हे लोकेशन इकडचं, हे पूर्ण लोकेशन आहे 2768. आणि हे लोकेशन टाकून मग आपण आपलं पे करू शकतो. तर किती पेला इथे? असं पेचं पण हे दिलं ना इथे. हां, इथे बघा पेचं पण दिलं त्यांनी की जे 1 आवर आहे ते 2.50 आहे. ठीक आहे. तर हे पार्किंग चार्जेस आहे. तर पार्किंग चार्जेस आम्ही ऑलरेडी पे केले. तर चला, ओके ऋत्विक, सांग. हे सांगितल्याबद्दल जरा बरं आलं, इन्फॉर्मेशन लोकांना कळालं. मला पण नव्हतं माहीत, पण इथे तुम्ही आपण करू शकतो पे. तर चला. आणि ते सगळे पेमेंट आहे आणि पेनल्टी पण दिली आहे, सगळं दिलं आहे त्याने, प्रॉपर व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ते तिकीट पण घेऊन काढू शकतो. आणि इथे आपण प्लस तिकीट पण काढू शकतो. इथे आपला नंबर टाकायला लागतो गाडीचा. अच्छा, इकडे गाडीचा नंबर टाकायला लागतो आणि मग त्यानुसार तुमचं मीटर रिडिंग करून हे टाकून पे करू शकतो. तर अशा प्रकारची इथे पार्किंग आहे. तर ही छान इन्फॉर्मेशन सांगली ऋत्विक. चला, ओके. तर हा नंबर आहे बघा, दादा दाखवतात नंबर. तर एवढं आम्ही आता पे केलं आहे. आणि हे पे केल्यानंतर ऑलमोस्ट किती लागले याला? एका तासासाठी 250 रुपये. हा, एका तासासाठी 250 रुपये. बघा, इंडियाच्या मध्ये बापरे, खूप महाग आहे पार्किंग. असं एक ना हॉस्टेलमधलं किचन दाखवलं तुम्हाला. इथे पूर्ण स्पेस दिली बसायला. आणि ऋतिक फ्रीज पण आहे, 2 फ्रीज पण दिलेत. आणि फ्रीजमध्ये म्हणजे तुम्ही तुमचे स्टफ्स ठेवू शकतात. हे फ्रीजर आहे आणि हे नॉर्मल आहे. आता ओपन करून दाखवते. हा बघा. अच्छा, इथे बघा सगळं सामान ठेवलेलं आहे यांनी. हे सगळं हे तुझे सगळे सामान आहे, राईट? सगळ्यांचे कॉमनचे मिक्स आहेत. तर इथे सगळं कॉमन लोकांनी ठेवलेत आणि आपले घेऊन ते खाऊ शकतात इकडे. आणि इथे हा फ्रीजर आहे. तर डीप फ्रीजरमध्ये तुम्ही चिकन किंवा तुमचं फूड पण ठेवू शकतो. स्टोव्ह, तुमचा गॅस पूर्ण हिटिंगवर चालतो आहे. नॉब 2 दिलेत त्यांनी, इलेक्ट्रिक गॅस आहे ना, 2 दिलेत. आणि केटल पण दिले आणि टोस्टर पण दिले. इथे बघा सामान ठेवलं खायचं, ब्रेड, एग्स आहेत, बेसिन दिले. प्लस त्यांनी ओव्हन पण दिलं आहे, किंवा तुमचं काय पिझ्झा असेल, ब्रेड असेल तर हीट करून खाऊ शकतात. आणि इथे बाहेर व्ह्यू मस्त दिसतोय. तर तुम्हाला दाखवतो बाहेरचा व्ह्यू. ऑलमोस्ट किती लोक बसतात? 7-8 लोक बसतात इथे आरामात ना. हां, 5-7 लोक तर आरामात बसू शकतात, खाऊ शकतात. आणि पूर्ण इथे त्यांनी बाहेर गार्डन आहे आणि पूर्ण पोडियम हॉल पण आहे. हो, हॉर्स आणि ते पण भारी. तिथे पण जाऊया आपण खाली. ऋतिक, तुझी रूम पण दाखवूया आपण, तुझा बेड आणि ते सगळं. आणि त्याचे किती पैसे लागतात ना ते पण आपण सांगूया आपल्या व्ह्यूअर्सला. तर इकडे सगळं सुविधा सगळे दिलेत त्यांनी, टिश्यू पेपर सगळे दिलेत, प्लेट्स आहेत. तर खास करून ऋतिकला आवडतात का माहीत नाही, पण पराठे केलेत. पराठे तुम्हाला दाखवतो बघा, किती मस्त दिसतात पराठे, छान. आणि त्याच्यावर तीळ पण लावलेले आहेत पराठ्यावर. आणि वा, असं बघून ना तोंडाला पूर्ण आता पाणी सुटलंय. आणि आम्हाला ऑलरेडी आम्ही 2-3 तास प्रवास करून आम्हाला ऋतिक तर खरं भूक लागले. तुला पण आता तू पण आमच्यावर जेव्हा. हां, ठीक आहे. तर चला खाऊया आपण. आणि डाव्यावर कसं आम्ही खातो ते थोडंसं तुम्हाला दाखवून देतो. तर तुम्हाला असं वाटत असेल लंडनमध्ये काय नाही, पण लंडनमध्ये सगळं मिळतं. पनीर आहे, परोठा आहे, सगळं इथं इंडियन तरफच आहे. आणि चपात्या पण आहेत, लोणचं पण आहे, चटणी पण आहे तिथे. तर आम्ही थोड्या वेळातच जेवणार आहे. चला. हां, तर बघा आता इथे चटणी आहे. ही कुठली चटणी आहे ताई? कारळाची, तिळाची चटणी आहे. काळ्या तिळाची चटणी आहे, आवळ्याचं लोणचं आहे, पालक पनीर, परोठा, चपाती. चला, मस्त बेत झालाय. रूम नंबर C आहे ना, इकडे राहतो. तर आपण आज जाऊया, तुम्हाला दाखवतो. रूममध्ये स्टुडिओ अपार्टमेंट आहे छोटासा, पण त्या रूममध्ये काय काय त्याने दिलं आहे. तर इथे त्यांचा छोटासा हीटर दिला आहे त्यांनी. इथे मिरर दिला आहे. आणि इथे छोटंसं कपाट. आणि इथे टॉयलेट बाथरूम आहे. तर टॉयलेट बाथरूम आतमध्ये नॉर्मल त्याने हे दिलेलं आहे, बेसिंग
टॉयलेट आणि इथे आंघोळ करायला ते उभे राहून आंघोळ करू शकतो. आणि प्लस इथे त्यांनी छोटासा एक बेड दिला आहे आणि इथे विंडो आहे आणि प्लस त्यांनी छोटीशी अलमारी दिली, त्याच्यात त्या वस्तू, बुक्स आणि जे काय खायचे पदार्थ आहेत ते ठेवू शकतो. आणि युनिव्हर्सिटीने त्याला इथे एक लॅपटॉप दिला आहे आणि त्याचा तर आता अभ्यास चालला आहे, प्रोजेक्टवर काम करायचं त्याचं काम चाललं आहे. तर तो आता थोड्या वेळ येईल, त्याच्याबरोबर आपण बोलू पण आणि गप्पा पण मारू. तर चला. बघा इथे ऋत्विकचा ना आता अभ्यास चालला आहे. त्याने MS चूज केलं आहे आणि तो कुठल्यामध्ये केला नाही ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे. आम्ही आता युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तर त्याला युनिव्हर्सिटीने ऑलरेडी एक लॅपटॉप दिला आहे आणि तो स्वतःचा त्याचा पर्सनल लॅपटॉप आहे आणि त्याचा बघा इथे आता अभ्यास चालला आहे. आणि ऋत्विक बरोबर आपण थोड्याशा गप्पा पण मारणार आहे. बेसिकली क्रायोजेनिक इंजिन किंवा रॉकेट इंजिन तर तुम्हाला अजून एक सांगतो इकडे. तर ऋत्विक ज्या रूममध्ये राहतो ना त्या हॉस्टेलचा पूर्ण खर्च आहे 800 पाऊंड. तर 800 पाऊंड हा तो ह्या छोट्याशा रूमला पे करतो आहे. आणि त्याची युनिव्हर्सिटीची फी किती आहे, काय आहे आणि त्याचा कोर्स का घेतला आहे, तर सगळं तुम्हाला आता सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे थोडी स्लोली. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच उपयोगी होणार आहे. कारण ऋत्विक त्याच्या सगळं एक्सप्लेन करणार आहे की त्याने का कोर्स घेतला आहे आणि त्याला फी किती लागली आहे आणि लोकांना फ्युचरमध्ये करायचं असेल तर करू शकतात का नाही. तर तुम्ही माझ्याबरोबर राहा व्हिडिओमध्ये कनेक्टेड. तर आपण जाणार डायरेक्ट आता युनिव्हर्सिटीमध्ये. चला. तर ऋत्विक रेडी झाला आहे, त्याने युनिव्हर्सिटीचं त्याचं कार्ड पण घेतलं, ID कार्ड. तर आता आपण जाणार आहे. त्याने लॉक केली रूम प्रॉपर. तर ही त्याची रूम आहे. आता आम्ही चाललो आहे ऋत्विक बरोबर. तर तुम्हाला आता खूप इंटरेस्टिंग मजा येणार आहे. ऋत्विकची मम्मी पण आहे आणि ऋत्विकची पप्पा पण दिसणार आहे थोड्या वेळातच. तर त्यांच्याशी पण आपण गप्पा मारूया. आता आम्ही जाणार लिफ्टने. तर बघा इथे किती मोठं आहे, फुल आहेत, ते जास्त रूम आहेत. मी आता मोजले नाहीत पण इथे व्हिडिओ अलाउड नाही करायला, त्याच्यामुळे मी इथे करणार नाही. पण युनिव्हर्सिटीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवणार आहे. ऋत्विक, तुझ्या हॉस्टेलपासून युनिव्हर्सिटी किती लांब आहे? 10 मिनिटं. 10 मिनटं? 10 मिनटं पायी चालत? हां. तर ठीक आहे. तर 10 मिनटात आपण जाऊ आता ऋत्विकच्या युनिव्हर्सिटीमध्ये. ऋत्विकचं हॉस्टेल आहे, तुम्हाला बाहेरून दाखवून देतो हॉस्टेल कसं आहे. तर आता हा गेट ओपन झाला आहे आमचा आणि ऋत्विकचा आता वेदर जरा चांगला आला, मध्ये पाऊस होता. पण हे प्रकारचे हॉस्टेल आहेत ना, इथे ब्रिस्टलमध्ये खूप प्रकारचे असे हॉस्टेल आहेत. तर हे त्यामधलं एक हॉस्टेल आहे आणि तिथे तुम्ही राहू शकतात आणि तिथे इन्क्वायरी करून तुम्ही तुमचं इथे तुम्ही राहायची सोय आणि खायची सोय तुम्हाला इकडे मिळतं. तर मित्रांनो, जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं की ब्रिस्टलचं हॉस्टेल कसं आहे आणि कॉमन किचन कसं दिलं आहे स्टुडंटला आणि त्याची रूम पण दाखवली. तर आशा करतो हा पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ना एकदम इंटरेस्टिंग पार्ट आहे. आम्ही जाणार आहे आता ब्रिस्टल युनिव्हर्सिटीमध्ये आणि युनिव्हर्सिटी कशी दिसते, काय दिसते, सगळं ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत राहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.